आहे का लक्षात का विसरले का? काय काय विसरलं ते मला नीट सांगा, म्हणजे मग नीड टू वर्क ऑन दॅट. सर्वच विसरले, प्लेसमेंट पण विसरून जा मग. कुठे अप्लाय केलं एवढ्यात? अरे हो हो, काहीच प्रॉब्लेम. कुठे अप्लाय केलं एवढ्यात ओपनिंगला डेटा सायन्सच्या? नाही, ठीक आहे. ॲक्च्युली मॉक वॉक इन ड्राईव्ह कुठे आली आहे, पण कुठे? ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आता. लॅपटॉप तुम्हाला आता थिअरीसाठी शिवाजीनगरला पोझिशन काय? डेटा इंजिनियरची आहे, AI इंजिनियरची आहे, बट त्याला 1 to 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. काय इंटर्नशिप की फुल टाइम? डेटा इंजिनियरचं फुल टाइम आहे, AI इंजिनियरचं पण फुल टाइम आहे, आणि ह्याची इंटर्नशिप आहे डेटा सायन्स. कंपनी नेम? कंपनी नेम ओके, गॉट इट. शियाने SHYEANE तिथे ती कर्वेनगर साईडला. SHYAN. हां, शियान टेक्नॉलॉजीज. आय नो, चांगली कंपनी, जपानची ती. बट AI इंजिनियर आणि रिक्वायरमेंट काय? लाईक AI इंजिनियर, LLM, RAG, जनरेटिव्ह AI, ट्रान्सफॉर्मर्स, पायथन, क्लाउड AI डिप्लॉयमेंट्स, आणि डेटा इंजिनियरसाठी पायथन, स्पार्क. डेटा सायन्स आणि AI सांगा फक्त. डेटा सायन्स आणि AIचं सेमच दिलं त्यांनी, आणि ह्याचं डेटा इंजिनियरचं हे. आणि स्टायपंड बेस्ड आहे की कसं आहे? कसं काय दिलं बघू. तिथले HR ओळखीचं म्हणून म्हटलं. AI इंजिनियर 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स बोललेत ते. तिथे निघतात ओपनिंग सारखं सारखं. डेटा सायन्सची कुठे? तिथे वरती देताना त्यांनी डेटा सायन्स इंटर्न दिलेलं, बट ओपन केल्यानंतर त्यात मे बी जे AI वाले आहेत त्यातलेच घेत असतील. सो ऑलमोस्ट आता आपल्या पाईपलाईनमध्ये वी लाईक जे प्री प्रोसेसिंग पाईपलाईन्स आहेत तोपर्यंत आपण कवर केलं होतं, करेक्ट? प्री प्रोसेसिंगमध्ये काय काय येतं? लेबल एन्कोडिंग, फीचर इंजिनिअरिंग, नॉर्मलायझेशन. लेबल एन्कोडिंग हा फीचर इंजिनिअरिंगचाच पार्ट आहे. ऑल दॅट इज अंडर डेटा प्री प्रोसेसिंग. खूप टाईम याच्यावर का स्पेंड करतोय? कारण की इंटर्न लेवलला किंवा एंट्री लेवलला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स डेटा प्री प्रोसेसिंगवरच बनतात, विचारतात. आणि जर याचे पण असतील ना, काय म्हणतात त्याला, तुम्हाला मी काही कोड्स लिहून पण दाखवले होते कमेंटमध्ये, आठवतं का? हां, तसे. कारण की मशीन लर्निंगचे कोड्स बघितले तर ते खूप इझी आहे. लाईक
लिटरली एक क्लास कॉल आपण जसे क्लासेस क्रिएट केले, ऑब्जेक्ट क्लास क्रिएट केला, त्यानंतर ऑब्जेक्ट आपण कॉल केलं. मशीन लर्निंगमध्ये पण तसंच आहे. जर स्कायकिट लर्नमधून आपण लेट्स से RMSE, ठीक आहे, काय त्याचा फुल फॉर्म, RMSE रूट मीन स्क्वेअर एरर, ही मॅट्रिक्स जर आपण कॉल केली, ठीक आहे, जसं आपण मध्ये करतो ना सेम एकच गोष्ट, जसं लेबल एन्कोडिंगसाठी केलेली. काय केलेलं लेबल एन्कोडिंगसाठी, ठीक आहे, SQLN मधनं इम्पोर्ट प्री प्रोसेसिंग, SQLN.preprocessing मधनं इम्पोर्ट लेबल एन्कोडर, ठीक आहे. नंतर मग काय केलं, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये लेबल एन्कोडरला ओपन अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट्स. नेक्स्ट लाईनमध्ये काय केलं आपण, व्हिडिओ अपलोड केली मी, बघितली का नाही. नेक्स्ट लाईनमध्ये काय केलं, फिट ट्रान्सफॉर्म ही एक मेथड वापरली. त्याच्यामध्ये आपण डेटा, त्याच्याने लेबल एन्कोडिंग, त्याचे 2 टाईप्स होते. विचारतात क्वेश्चन, टाइप्स ऑफ लेबल एन्कोडिंग कुठले आहे. हां, गुड. वन हॉट एन्कोडिंग आणि लेबल एन्कोडिंग. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन देम. लेबल एन्कोडिंग एक लिमिटेड व्हरायटीज असतात डेटामध्ये, म्हणजे किंवा कमी हे असतात. त्या डेटाला काय म्हणतात. Whenever your data is ordinal at that point in time, to do categorical encoding we use label encoding. Ordinal data म्हणजे काय, कमी व्हरायटीज, कमी किंवा त्याला जर जनरलाइज करायचं असेल तर काय, कसं, मीन 0 1 लिमिटेड एक आहे, 3च प्रकारच्या मेल फिमेल अदर 3च आहेत, 0 1 2च आहेत, तर त्याला आपण लेबल एन्कोडिंग वापरतो. पण खूप आहेत, जसं की फ्रुट्स मध्ये त्यालाच कुठला डेटा म्हणतात, नॉमिनल डेटा और नॉन ऑर्डिनल डेटा. लक्षात आहे का, हे काय बोलतोय ते कळतंय का, एन्कोडिंग वगैरे का नाही. हनुमान, एन्कोडिंग कळतंय का काय ऑनलाईन. यस सर. हां, तुम्ही तर काय कभी धूप कभी छाया सारखं येतं. युगेंद्र, एन्कोडिंग का वापरतो, एन्कोडिंग का करतो आपण. समजलं का काय ऋषी, कशाला. टेक्स्ट म्हणजे काय, असे आन्सर्स दिले ना तुम्हाला इंटर्न साठी पण घेणार नाही कोणी. कॅटेगोरिकल डेटाला न्यूमेरिक कन्वर्ट करण्यासाठी यूज करतात. यू आर नॉट गोइंग फॉर डेटा अनालिस्ट किंवा असं नॉन टेक जॉबसाठी नाही जाते, डेटा सायन्ससाठी जात आहे. असे आन्सर्स चालणार नाही. वेन एव्हर यू हॅव कॅटेगोरिकल डेटा, ठीक आहे, म्हणून मी ऑर्डिनल, नॉन ऑर्डिनल, नॉमिनल, ठीक आहे. ऑर्डिनल म्हणजे काय, गुड बेटर बेस्ट, करेक्ट. हा ऑर्डिनल डेटा आहे म्हणजे काय, त्याचे जे लिमिटेड, त्याला जर एन्कोड केलं तर ऑलमोस्ट किती येतील, 0 1 2. मेलला आपण 0 दिलं, एक डेटा आहे, लेट्स चेक, NMDचा डेटा आहे. NMDच्या डेटामध्ये जर जेंडर बघितलं, ठीक आहे, मेल फिमेल अदर, ठीक आहे, मग मेलला किती 0 1 आला, लेट्स से फिमेलला 1 आला अँड अदरला 3 आला, ठीक आहे. तेच आता सर्वांची नावं आहेत. त्यावेळेस जस्ट इमॅजिन की जेव्हा आपण लेबल एन्कोडिंग करतोय तर सगळ्यांच्या नावाला आता वेगळं वेगळं एक एन्कोडिंग बसणार, वेगळ्या वेगळ्या टर्म येणार, करेक्ट. किती नावं आहे, किती नंबर्स जातील, मॉडेलला समजायला किती डिफिकल्ट जाईल ते, करेक्ट. त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपण वन हॉट एन्कोडर वापरतो, जो काय करतो बायनरीमध्ये क्लासिफाय करतो फक्त 0 आणि 1 मध्ये. कसं की जर ऋषी असला तर सगळे, आता 2 मिनिटं युनिक व्हॅल्यूजच पकडणार, ऋषिकेश नाही असेल, ऋषिकेश महाडिक असला आणि बाकी सगळ्यांची नावं आहेत तुमच्या क्लासमध्ये, तर काय होईल, एक वेगळा टेबल बनेल ज्यामध्ये ऋषिकेश महाडिक विल बी ओनली 1, लाईक त्याच्या पुढे 1 येईल, बाकी तुम्ही सगळे 0 होऊन जाणार. दिस इज द वे इट क्लासिफाईज. समजलं वन हॉट एन्कोडिंग, कळलं का, आठवलं, ठीक आहे.
त्यानंतर आपण करत होतो फीचर स्केलिंग. व्हॉट वॉज फीचर स्केलिंग? ऑनलाईन कोणीतरी सांगा. काय करायचो फीचर स्केलिंग? काहीच प्रॉब्लेम नाही. फीचर स्केलिंग इट्स नॉट अ बिग डील. फीचर स्केलिंग काय आहे? आता आपला जो डेटा असतो, लेट्स से त्याच्यामध्ये 2 टाईप्स येतात फीचर स्केलिंगमध्ये. एक असतं मीन मॅक्स स्केलर, दुसरं असतं स्टँडर्ड स्केलर. ठीक आहे, मीन मॅक्स स्केलिंग अँड स्टँडर्ड स्केलिंग त्याला असं म्हणतात. तर मीन मॅक्स स्केलर काय असतं? इट डज नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तुमच्या डेटाची रेंज आहे ना, तो 0 to 1 मध्ये आणतो. 0 to 1. त्याच्यामध्ये खूप नंबर्स आहेत का, 0.000001, 0.0002, समजतंय का? 0 to 1 ह्या रेंजमध्ये आणतो. कारण होतं काय की कधी कधी डेटामध्ये हेवी आउटलायर्स असतात. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही ते आउटलायर डिटेक्ट करून आम्ही त्याला हे पण करू शकतो, नॉर्मलाइज पण करू शकतो. ठीक आहे, करू शकता. ठीक आहे, बट वाय फीचर स्केलिंग इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज एक्झॅक्टली फीचर स्केलिंग? की हे जे डेटा आहे ना पूर्ण, आता तुमच्या क्लासमध्ये डेटा आहे लेट्स से 70 out of 60, 20, 40, 0, 1, 2 असं. जस्ट थिंक ऑफ इट. डेटा आहे, ठीक आहे, त्याची एक स्केल नाही आहे. ठीक आहे, हा तरी छोटा होता. जेव्हा खूप मोठा डेटा येतो त्याची काही स्केल नसते. आता मॉडेलला ते समजायला खूप डिफिकल्ट जातं. कळतं का? आपण असं स्पून फिडिंग करून देतो मॉडेलला, ते समजायला खूप डिफिकल्ट जातं मॉडेलला. काय की ओके, याला जर याचा नंबर जास्त आहे मग याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे का? ठीक आहे, याला कमी द्यायचं आहे का? कारण की एंड ऑफ द डे तो ते कॉलम वाचून इट इज नॉट गोइंग टू रीड दॅट कॉलम नेम. तो जो डेटा आहे तो बघेल ना कॉलमचा. तर काही ठिकाणी जास्त असेल, काही ठिकाणी कमी असेल. करेक्ट? सो वी नीड टू गेट ऑल द लाईक द एंटायर डेटा फ्रेम इन टू अ रेंज ऑफ 0 to 1. म्हणजे एक त्याला रेंजमध्ये आणावं लागेल, जेणेकरून सगळ्यांचं एक म्हणजे एका रेंजमध्ये जाईल. ठीक आहे, ज्यांची व्हॅल्यू जास्त आहे मग त्यांची रेंज जास्त आहे. सपोज 0.001 कुठे 60 होते ना, मग 0.008 गेलं सपोज, याला थोडं वाढलं, बट इट इज इन अ 1 रेंज. तर त्याला किती नीट जाईल समजायला. बरं, एखाद्या आता सपोज आपण नेहमी मुलाचं एक्झाम्पल, एक मुलगा आहे मशीन लर्निंग, तो एक आपण एक मॉडेल समजू. त्याला जर मी आधीच सांगताना खूप असं लाईक काय म्हणतात त्याला, मोठ्या मोठ्या भाषेत, ठीक आहे, म्हणजे एकच कन्सेप्ट सांगतोय मी त्याला, ठीक आहे, इन हायर टर्म्स वगैरे वगैरे सांगतोय. ठीक आहे, त्याला ते समजतंय बट वेळ लागतोय. वेळ पण लागतोय, काही गोष्टी मिस पण होत आहे, काही गोष्टी डोक्यावरती जात आहे, कोणाला कधी कशाला काय म्हणायचं समजत नाही आहे. त्यापेक्षा सरळ सोपी आम्ही एक भाषा डिसाईड केली. ठीक आहे, एक टेम्पो डिसाईड केला सांगायचा, त्या टेम्पोमध्ये मी त्याला सांगेन. दिस इज द थिंग वी आर गोइंग टू डू. वी आर नॉर्मलायझिंग द डेटा इन टू वन पर्टिक्युलर रेंज. दॅट इज कॉल्ड डेटा नॉर्मलायझेशन. हा इंटरव्ह्यूला विचारतात. What do you mean by data normalization and why it is important and where it is used? Data normalization ची definition सांगितली. ठीक आहे, why is it used? Like to get a data into specified range. Where it is used in feature scaling. मग इकडनं क्वेश्चन बनतो what is feature scaling. समजलं का? सोडायची इच्छा होते डेटा सायन्स. समजलं का आता नीट? हां, हे कुठलं झालं? हा याला म्हणतात फीचर स्केलिंग. ठीक आहे, त्याच्यामधलंच हा जो मी तुम्हाला सांगितला, दिस वॉज द मिन मॅक्स स्केलर. काय? मिन मॅक्स स्केलर. त्याचा फॉर्म्युला काय? एक्स मायनस एक्स मीन अपॉन एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. दिस इज द फॉर्म्युला. हा पाठ करायचा, हा बॅकएंडला होतं हे काम, माहिती इंटरव्ह्यूमध्ये सांगावं तर लागेल ना. हां, तर मग ते आहे. ठीक आहे, दुसरं आहे स्टँडर्ड स्केलर. स्टँडर्ड स्केलर काय करतं? इट असं ऑर्गनाइज करतो तुमच्या डेटाला की त्याचं मीन 0 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन
आहे का कोणी? अँड स्टँडर्ड डेव्हिएशन 1. समजलं? मीन काय? आता मीन तर कळलं ना काय. स्टँडर्ड डेव्हिएशन 1. कसं करतं? फॉर्म्युला काय आहे? एक्स मायनस एक्स मीन, एक्स मीन मीन ऑफ एक्स, एक्स मायनस मीन ऑफ एक्स म्हणजे एक्सचाच मीन अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्टँडर्ड स्केलर. ठीक आहे, मिळून जाईल तुम्हाला. मी एक खूप क्लास बुक देतो, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला इझिली मिळून जाईल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? कळतंय का डेटा प्री प्रोसेसिंग काय करतोय, कशामुळे करतोय? EDA ना, EDA पर्यंत परफेक्ट कसं कळलं? जेव्हा ऑफलाईन चालू होतं ना तोपर्यंत सगळं परफेक्ट कळालं. मग ऑनलाईन दुर्लक्ष होतं ना. एक नीट समजा, लक्ष द्या श्रद्धा. दिस इज डेटा प्री प्रोसेसिंग. लेट्स से हा एक ते यार याच्यावर लिहिल मी आता उद्यापासून मोड आला नाही तर. दिस इज लेट्स से दिस इज हा ही जी टॅब आहे ना, ही डेफिनेशन सोडून द्यायच्यावरती डेटा प्री प्रोसेसिंग असं नाव आहे असं समजा. ठीक आहे, याच्या अंडर फर्स्ट थिंग EDA, सेकंड थिंग फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे, फीचर इंजिनिअरिंगला ब्रॅकेटमध्ये फीचर स्केलिंग, लेबल एन्कोडिंग. कळलं का हा ग्राफ? म्हणून पहिले आपण EDA केलं, नंतर इकडे आलो फीचर्स इंजिनिअरिंगकडे. समजलं? हे सगळं कशासाठी करतोय? हां, डेटा प्री प्रोसेसिंगच्या अंडर. पण कशासाठी करतोय डेटा प्री प्रोसेसिंग? मॉडेलला ट्रेन करायला जो डेटा लागणार आहे तसा तो बनवण्यासाठी. हां, कारण की जर तेच नसलं नीट तर काहीच उपयोग नाही तुमचं मशीन लर्निंग म्हणजे शिकण्याचा म्हणतो तुमचा मॉडेल बनवायचा. लाईक इट्स ऑफ नो यूज. लाईक इन माय इंटरव्ह्यू आय वॉज ओनली आस्क्ड ऑन डेटा प्री प्रोसेसिंग फर्स्ट राउंड. ठीक आहे, समजलं? त्याच्यावरती बस लेबल एन्कोडिंग. आय वॉज आस्क्ड टू राईट अ कोड, आणि तोच कोड मी जो तुम्हाला दिलेला आहे एकदम असं काही नाही रे. सिम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. सिम्पल, एकदा समजलं की सिम्पल. फिट ट्रान्सफॉर्म, फिट अंडरस्कोर ट्रान्सफॉर्म, दॅट्स द ओनली थिंग यूज्ड. ठीक आहे, समजलं आता कसं करायचं? एक मिनटं, समजलं आता कसं करायचं, काय करायचं? फक्त 2च गोष्टी शिकलो आपण डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये. काय? EDA, फीचर इंजिनिअरिंग, अँड त्याच्यामध्येच फीचर स्केलिंग जे मी सांगितलं, अँड लेबल एन्कोडिंग. समजलं? हां, त्याच्यात आहे. कन्सेप्ट समजली असेल, पण कोडिंग म्हणजे एखादं एक्झाम्पल, म्हणजे आता तुम्ही जे फाईल दिले ना त्यामध्ये एक सॅलरीचा आहे ना. कुठलं? तुम्ही दिलेली फाईल, ती बूट कॅम्पची फाईल होती माझ्याकडे. 22 त्यात पडले. एक सॅलरीचा आहे. मग ते एक सेकंड, कुठे मला बघू दे. फाईल नंबर काय? डेट एंड फीचर. त्यामध्ये नाही का एंडला आपण प्रिंट केलंय. कुठे? प्रत्येकाचंच काढून लेबल एन्कोडिंगचं तर ठीक आहे, लेबल एन्कोडिंगचं समजते ह्याचे आउटपुट काय आले ते लेबल्स. बट फीचर स्केलिंग आहे ना, त्यात मिन मॅक्स स्केलिंग आहे बघा. त्यामध्ये कोड सिम्पल आहे, कोड समजला, पण त्याचं जे आउटपुट आहे त्याच्यावरून कन्क्लुजन काय कसे काढायचे. मग ते कन्क्लुजन काय? आता तुम्ही जर तो कोड बघितला, त्याच्यामध्ये काय केलंय बघा बरं. नवीन कॉलम बनवली आपण, DF एज स्केल्ड अँड DF स्कॅलरी स्केल्ड. करेक्ट. नॉर्मलायझेशन शिकवताना काय सांगितलं मी आता? काय शिकवलं सांगताना? काय सांगितलं? त्यामध्ये आपण ते नवीन कॉलम बनवले, त्यामध्ये स्केल केलेले ज्या व्हॅल्यूज आहेत ना 0 to 1 पर्यंतच्या. मग फक्त डेटा नॉर्मलायझेशन काय करतो आपण? नॉर्मलायझेशन एका स्केलमध्ये आणतो. कशासाठी आणतो, काय आणतो ते कळालं. ठीक आहे, कशासाठी आणतोय ते आपण?
आपल्याला इथे कुठे काय याच्यावरनं काही इन्साइट काढायची आहे का इथे? कशासाठी करतोय? त्यांनी विचारलं तुला मग ह्याच्यातनं काय याच्यातनं काय कळालं? आउटपुट आला आणि आउटपुट आल्यावरनं सरळ सरळ दिसतंय की प्रत्येक पॅरामीटर्सला वेगळे वेगळे स्केल आहे, कोणाचे स्केल सारख्या नाही आहेत. दिसतंय का? ठीक आहे. आणि किती होतं रे टोटल? 4 होतं ना? आय मीन टोटल किती होते? 0 to 4 आहे ना? अँड टिल द लास्ट वी गॉट इट. हां 1.5 थोडं व्हॅरी होतं बट एव्हरीथिंग केम टू एन रेंज. ठीक आहे. आता मग कशासाठी केलं हे ते पण आन्सर आलं आणि वाय हाऊ डिड हॅपन हे पण आन्सर आलं. बस कोड बघा, कोड तर काहीच नाही आहे. हां आता स्टँडर्डायझेशन सेम कोड सेम थिंग. ठीक आहे. त्याच्यात मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं इट कॅन गेट अ नेगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे. अगेन लुक ॲट देअर अरे काय वाटतं लुक ॲट देअर रेंज. ठीक आहे. ते पण एका रेंजमध्ये पडतं. लेट बघ त्यांचं तुम्ही ऑब्झर्व केलं तर -1.5 0.5 0 0.5 1.5. अरे रेंज बघा नाही एक. ह्याची रेंज काय असते? 1.5 ला गेले ह्याची रेंज 0 to 1 मध्ये नसते जास्त. इट मे गो बियॉन्ड लाईक नेगेटिव्ह पण जाते ना ऑफकोर्स. 0 to 1 नॉर्मलायझेशनची आहे. हां याची स्केल व्हॅरी होते डेटाप्रमाणे. दॅट्स वाय वी हॅव 2 डिफरंट थिंग्स. म्हणजे 2.5 पण येऊ शकतो. हां पण येऊ शकतं कधी इट डिपेंड्स ऑन द डेटा. हां अगदी एवढं 2 आपले जे डेटा असतात ना हे नॉमिनल डेटा आहे कंपनीज वगैरे हे असतं जात नाही एवढं कधी. म्हणजे इवन आय हॅवंट एन्काउंटर्ड एनी खूप मोठं. एक स्केल का करतोय आपण जास्त ते दिसल आय मीन एक नॉर्मल रेंजमध्ये राहावं त्यासाठी. कळतंय का? कळलं का? स्केलिंग समजलं. आता तुम्ही म्हणाल सर हे जर नाही केलं तर चालेल का? चालेल. तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फीचर्स हां ते म्हणतोय मी. नाही केलं तर म्हणजे अभ्यास नाही केला तर ते नाही चालणार. तुमच्या प्रोजेक्टमध्ये नाही केलं तर चालेल का? चालेल. हां मी तुम्हाला बोललो होतो 2 पाईपलाईन क्रिएट करून बघा. पहिली विदाउट फीचर स्केलिंग, दुसरी विदाउट फीचर स्केलिंग. जेव्हा आपण मॉडेल बनवू ना एक विदाउट फीचर स्केलिंग करून बघा, एक विथ फीचर स्केलिंग करून बघा. डेफिनेटली विल गेट अ डिफरंट आन्सर. समजलं का नाही मी काय बोललो? काय बोललो? एक फीचर स्केलिंग करायची आणि एक विदाउट फीचर स्केलिंग करायची. कशामध्ये पण? म्हणजे आपल्या प्रोजेक्टमध्ये काय झालं? मग करा ना बंद. थोडं कमी करा नाही तर मग चेंज युअर प्लेस. By the way, इथे सांगताना whenever you asked about standardization, always tell it centers the data with mean 0 and standard deviation 1. खूप important step आहे हे. I mean समजलं का? It's a very important step. ठीक आहे. Now I'll मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इथे ॲक्च्युली दाखवलं नाही मी. आय वॉज इन अ हरी. ठीक आहे. आय विल शेअर यू अ बुक. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे इवन आय प्रेफर्ड दिस म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघताय का व्हिडिओ? 0 स्टँडर्ड डेव्हिएशनचे जे हे आलंय ना आपलं त्यात 0.0 म्हणजे आपली मीन पोझिशन असणार ना. कुठे आहे बघू? तेच आउटपुट आलंय आफ्टर स्टँडर्डायझेशनचं आपलं एज सॅलरी. 0.0 म्हणजे मीन. एक मिनिट. एज स्टँडर्डायझेशन कुठे काढलंय आपण? तेच ना आता आपण आउटपुटमध्ये आलं कुठे? आहे ना एज स्टँडर्डाइज 34 नंबर सेम फाईल. हां सेम. ठीक आहे. इथे नाही आहे.
34 नंबर लाईक बघू असं स्विच. स्टँडर्डायझेशनचा कोड जिथे लिहिलाय ना त्याच्याच खाली ना सेकंड रो बी स्टँडर्डायझेशन ए मिन मॅक्स फीचर स्केलिंगच्या खाली. अच्छा, सेंटर्स द डेटा विथ मीन इक्वल्स टू 0. ते त्याचा डेटा मीन लाईक इट कन्वर्ट्स मीन टू 0 अँड स्टँडर्ड डेविएशन 1 त्या पर्टिक्युलर डेटाचा. म्हणजे आउटपुट मध्ये जे 0.0 आहे ते मीन आहे. कोणत्या आउटपुटमध्ये? आपला आउटपुट आलाय ना एज 32 आहे ज्याचं एज 32.5 आहे. तो आउटपुट नाही आहे, ती वेगळी कॉलम बनली. त्याने त्याचे फीचर काढून फक्त त्याला एक वेगळं न्यूमरिकल व्हॅल्यू दिलेली आहे. पण ती कशी आली की ह्या डेटाचा मीन 0 आणि स्टँडर्ड डेविएशन 1 करून. मी तेच म्हणते हा. सर की आपलं जे आता हे एजचा जो कॉलम आहे ना त्यामध्ये 32.5 नंबर जो आहे त्याच्या पुढे 0.0 आले स्टँडर्डायझेशन. त्याचं स्टँडर्ड आहे म्हणजे 32.5 आपला मीन आला तो नंबर. हो. आणि मग त्याच्यानुसार बाकीचे इकडे हा, कारण की आपल्या फॉर्म्युल्यामध्येच काय लागतंय मीन ऑफ एक्स अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. तर मग त्याच्या हिशोबानेच जाणार ना. मग एक्स काय आहे? ही डेटा आहे. सो पुढे आय वॉज टॉकिंग अबाउट दिस बुक. म्हणजे तुमची पूर्ण थेअरी याच्यामध्ये इंटरव्ह्यूची पूर्ण. ठीक आहे. लाईक स्टार्टिंग विथ स्टॅटिस्टिक्स, बेसिक स्टॅटिस्टिक्स. मीन काय आहे, मीडियन काय आहे, मोड काय आहे, व्हेरियन्स काय आहे, क्वार्टाईल्स काय आहेत, IQR काय आहे. ठीक आहे. आणि बऱ्याचशा गोष्टीच्या जास्त आहे त्याच्यात विच आर नॉट रिक्वायर्ड. त्यानंतर मग नेक्स्ट लेसन इज EDA. बघ बाबा, नेक्स्ट लेसन इज EDA. त्यामध्ये बघा डेटा क्वालिटी, गेटिंग स्क्रीन शेअर केली नाही. ऑनलाईनला कसं दिसतंय काय माहिती. दिसलं का? सी फर्स्ट वन इज स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. केली तर बरं पडेल. ठीक आहे. फर्स्ट वन इज स्टॅटिस्टिक्स, सेंट्रली मीन, मीडियन अँड लाईक सिम्पल मोड. ठीक आहे. नंतर बघा म्हणजे एकदम बेसिक्सपासून इन्क्लुडिंग द मॅथ्स. नेक्स्ट इज युअर EDA, एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. ठीक आहे. आता इथून जरा गंमत होईल. ठीक आहे. फोर्थ इज डेटा क्लिनिंग. जे मी शिकवलं सगळं आहे का, एव्हरीथिंग. अर्ध्याच्या वर तुम्हाला डेफिनेशन इथल्याच दिसतील. ठीक आहे. 4 नंबरला कसं काय गेलं सर डेटा आपण तर आधीच करतो. आपण आता त्यांच्या प्रत्येकाच्या आता काही बुक्समध्ये तुम्ही बघितलं तर EDA मध्ये डेटा क्लिनिंग दिलं आहे. ठीक आहे. काही बुक्समध्ये डायरेक्ट डेटा प्री प्रोसेसिंग दिलं आहे. त्याच्यामध्ये EDA, मग डेटा क्लिनिंग, मग फीचर इंजिनिअरिंग. किंवा काय बुक्समध्ये डेटा लाईक डेटा प्री प्रोसेसिंग, फीचर इंजिनिअरिंग, EDA, फीचर इंजिनिअरिंग, बस. समज. त्यानंतर क्रॉस व्हॅलिडेशन, ट्रेंड टेस्ट स्प्लिट. क्रॉस हे थोडं आपल्याला याच्यासाठी ट्रेंड टेस्ट स्प्लिट काय आहे हा पण इम्पोर्ट करावा लागतो. ठीक आहे. जर आपण टाईम सिरीज करत असेल तर त्याच्यासाठी टाईम सिरीज स्प्लिट असतो. हे काय डेटा स्प्लिटिंग टेक्निक्स आहेत त्या. डेटा 80% फॉर ट्रेनिंग, 20% फॉर टेस्टिंग, त्याच्या टेक्निक्स आहेत. ओके. then regression, classification, overfitting म्हणजे काय रे? जेवढं ट्रेन करायला डेटा हवा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आलेला असतो. ट्रेनिंगला ते त्याला प्रिव्हेंट कसं करतात? रेग्युलरायझेशन टेक्निक्स असतात त्याला, त्याच्यात नाही येते असे.
रेग्युलरायझेशन खाली असेल. त्याच्यात मी वाचलं नाही. ट्रीज खूप इंटरेस्टिंग आहे. डिसिजन ट्रीज. डिसिजन ट्रीजचे खूप 2-3च एक्झाम्पल आहे. डिसिजन ट्री, रिग्रेसर, डिसिजन ट्री, क्लासिफायर. ठीक आहे. त्यानंतर मग बॅगिंग, त्यालाच बुटस्ट्रॅप ॲग्रिगेशन असं म्हणतो आपण. त्यानंतर बुस्टिंग, त्याला ग्रेडियंट डिसेंट म्हणतो, त्याच्यामध्ये लॉस फंक्शन कमी करतो. ते जरा इझी आहे. ऐकलं असेल कधी ना कधी इंजिनिअरिंगमध्ये. हां, ग्रेडियंट बुस्टिंग, ग्रेडियंट एक सेकंड. हां, यांचं बघा फीचर इंजिनिअरिंग कुठे आहे. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी जास्त आहे याच्यामध्ये. ठीक आहे. थिअरॉटिकली फक्त तुम्हाला एक तुमच्याकडे नोट्ससाठी काहीतरी पाहिजे म्हणून ही बुक देतो. ठीक आहे. याला एकदा डोळा खालना घाला. ग्रेडियंट डिसेंट बुस्टिंग अल्गोरिदम्स, ॲड बूस्ट, एक्सजी बूस्ट. ठीक आहे. एक काय डिसिजन ट्री बुस्टिंग काय करतं, पहिल्या ट्रीजचं जे एवढे पण लाईक प्रेडिक्शन्स आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित करून ॲनलाइज करतं. तेच बुस्टिंग काय करतं, लाईक मागच्या ट्रीने जे मिस्टेक्स केलेत त्या करेक्ट करतं. पुढच्या ट्रीमध्ये त्या करेक्ट करतं. मग त्यांनी जे मिस्टेक केले तो त्याच्या पुढच्या ट्री तो त्याला करेक्ट करतो म्हणून अपडेट होत जातं. सो जेवढं लाईक ॲक्च्युली एक्सजी बूस्ट जर कोणाला डिसिजन ट्री बेस्ड कोणाला अल्गोरिदम सॉल्व्ह करायचं असेल मशीन लर्निंगमध्ये तर एक्सजी बूस्ट एक चांगला आहे, ॲड बूस्ट आहे आणि रँडम फॉरेस्ट. हे 3 डिसिजन ट्री करत नाही. लिनियर रिग्रेशन सॉल्व्ह करतो. लॉजिस्टिक रिग्रेशन क्लासिफिकेशन सॉल्व्ह करतो. बट डिसिजन ट्री असा अल्गोरिदम आहे जो क्लासिफिकेशन पण करतो आणि रिग्रेशन पण करतो. सो कंपनीजमध्ये मोस्टली यू विल बी वर्किंग ऑन ट्रीज अँड ग्राफ्स, बस उसके ऊपर. ठीक आहे. सो वी हॅड टू स्टार्ट मशीन लर्निंग. मला एक सांगा, मशीन लर्निंगबद्दल आता मागे पण आपण बरंच बोललेलो होतो. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज मशीन लर्निंग? ML इंजिनियर्स सांगा. जेव्हा तुमचं मॉडेल फेल होतं ना, मला हायपर पॅरामीटरवरून आठवलं, जेव्हा तुमचं मॉडेलची ॲक्युरेसी ड्रॉप होते ना ते विचारतात तुम्हाला इफ युअर मॉडेल ॲक्युरेसी, म्हणजे गॅरंटी क्वेश्चन, गॅरंटी लिहून घ्या. गॅरंटी कोणता पण इंटरव्ह्यू द्या, गॅरंटी क्वेश्चन चांगलं तुम्ही कंपनीत देत असेल तर, की इफ युअर मॉडेल ॲक्युरेसी डिक्रीजेस, ठीक आहे, हाऊ विल यू डिटेक्ट दॅट अँड हाऊ विल यू काउंटर इट. तुमचं प्रोडक्ट बेस्ड कंपनी असेल ना, AIचं प्रोडक्ट असेल ना, ते विचारते तुमच्या मॉडेलची ॲक्युरेसी कमी झाली तुम्ही काय काम कराल. त्याचे 4 ते 5 स्टेप्स असतात. सगळ्यात पहिले तर विल चेक फॉर द डेटा प्री प्रोसेसिंग पाईपलाईन. त्याच्यामध्ये एवढं सगळं तुम्ही चेक करा. समजलं आहे का, त्या डोक्यावर चाललं. त्याच्यावर आठवलं. सांगा व्हॉट इज मशीन लर्निंग. Machine learning is a part of AI engineering where we train the data as per our requirements or as we want to make the how to act that machine with the help of algorithms. ओके. अजून काही वेगळी डेफिनेशन मराठीत सांगा. चला डेफिनेशन सोडून सांग. खूप इझी आहे मशीन लर्निंग. त्यात डिफिकल्ट पार्ट झाला आता असं सांगू. प्रोजेक्ट करायला मजा येते मशीन लर्निंग. बेसिकली आपण मशीनला ट्रेन करतो विथ द हेल्प ऑफ डेटा आणि त्या डेटामध्ये डीप लर्निंगचा यूज करतो की बाबा कसा त्याला आपल्याला डीप लर्निंगचं काही संबंध नाही. एवढा वेळ सांगून झाला तुम्हाला, आज नाही बताऊंगा.
काय मशीन लर्निंग? सॉरी, माझी आज अप्रेझल कॉल आहे. Just a minute. बघितलं का कोबर? काय नाही बघितलं. सर डीप लर्निंग तर मशीन लर्निंगचाच पार्ट आहे ना. पण डीप लर्निंग मी तर विचारलंच नाही. मशीन डीप लर्निंग कशाला करतो आपण? पण टू सर आयडेंटिफाय machine- पॅटर्न्स. मग तेच ना, मशीनला लर्न करण्यासाठी डेटा तर डीप लर्निंग करावंच लागतं. कुठून ML इज अ बघू कुठून उचलला आपण. सबसेट ऑफ AI which can train data as per requirement of model. Test do model. To be honest, मॉडेलचं काही रिक्वायरमेंट नसतं, तो ब्लँक आहे. त्याला आपण जे सांगू तो तसं काम करेल. त्याचं एक मशीन आहे, ठीक आहे. आपण त्याला जसं सांगू तसं काम करेल ते. म्हणजे जस्ट टू क्लिअर इट आउट की इवन इन अ फोरम म्हणजे त्यांनी करेक्ट केलं होतं एकाला सरांनी की म्हणजे मॉडेल त्याला स्वतःचं काही नॉलेज नाही आहे. इट हॅज जस्ट इट्स अल्गोरिदम अँड रूल्स ऑफ वॉट टू डू, हाऊ टू डू, ठीक आहे. आपण त्याला जे डेटा वॉट वी आर प्रोव्हाइडिंग इट टू हिम, इट्स ऑल अबाउट दॅट. समजलं? ठीक आहे. याचं जर एक ओव्हरव्ह्यू बघायचं ना, उद्या तुम्ही ना रिग्रेशन थोडं वाचून या, ठीक आहे, बुकमधून. ऑरेंज बुक. बुक आहे सर तुमच्याकडे PDF बुकची? शेअर करून. काय आहे बुकचं नाव? मी यू आर लाफिंग. ऑरेंज बुकच आहे. काय खोटं बोलू. ठीक आहे. हे दाखवलं होतं मी तुम्हाला. सी बाय द वे दिस इज हाऊ युअर मॉडेल ट्रेन्स. सर आपल्याला जसे अल्गोरिदम्स हवे तर फक्त आपण अल्गोरिदमचं नाव चेंज करतो. लिनियर जागी. अरे खूप इझी आहे. फक्त सांगतो काय, सगळा खेळ हा प्री प्रोसेसिंगचा आहे. तुम्ही कसं डेटा टाकता, तुमची कशी ॲक्युरेसी येते. लाईक डेटा सायन्समध्ये तर तुम्ही इफ दे इज अ एखाद्याचं शिकून झालं ना डेटा सायन्स, त्याला विचारा की किती डिफिकल्ट जातं कोड करायला. तो सगळ्यात पहिले तो म्हणेल कोडिंग मशीन लर्निंग काहीच नाही कोड असं करेल. एक वेळेस डीप लर्निंगला चलो,
तो म्हणेल हां थोडे कोड ट्रिकी आहे. मशीन लर्निंगचे काहीच नाही लिटरली काहीच नाही, 0. हां तेच जर तुम्ही थोडं काय म्हणतात त्याला डीप लर्निंगकडे गेले आणि त्याला जर तुम्ही पुढे होस्ट करायला गेले, ठीक आहे, ज्यासाठी तुम्ही एक फ्रंट एंड बनवताय, ॲप बनवताय सपोज तुमच्या मॉडेलचा, ठीक आहे, हां त्यासाठी थोडं मग तुम्हाला डिफिकल्ट कोड जात आहे. तर फ्रंट एंड कोणाला इथे एवढं जमत पण नसेल. स्ट्रीमलीटला थोडं तरी फ्रंट एंड एच हे बघा, हे हेडर ht.header, जसं आपण पांडास शिकतो ना तसंच एक स्ट्रीमलीटचा पण एक आहे, ठीक आहे, इम्पोर्ट स्ट्रीमलीट ॲज st, ठीक आहे. हे फ्रंट एंड बनवतो थोडंफार, सांगेल 2-3 टॅब्स आहेत थोडेफार, ठीक आहे. आय होप आता याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही राहणार डेटा प्री प्रोसेसिंगला, ठीक आहे. डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये पण तुम्ही जर बघितलं ते एन्कोडिंग्स वगैरे सगळे खूप इझी आहे, खूप जास्त इझी एक सगळ्यात. ठीक आहे, इकडे बघ, टाईम बेस्ड फीचर्स काढले. हां लेबल एन्कोडिंग, सी लेबल एन्कोडर नवीन कॉलम बनवली, त्यामध्ये काय केलं, एली काय होतं त्याच्यामध्ये आपण कसं आपला ऑब्जेक्ट क्रिएट करायचो ना, A=, आपण ऑब्जेक्ट बनवला ॲनिमल, ओपन अँड क्लोज, खाली मग जेव्हा कॉल करायचो तेव्हा काय A डॉट त्या क्लासचे आपण जी एक ॲट्रिब्यूट आहे जे तुम्ही डेफ जो बनवला आहे तो आपण करायचो A डॉट, करेक्ट. इथे हेच आहे ना. आता हा जो फिट अंडरस्कोर ट्रान्सफॉर्म आहे हा कशाचा आहे ॲट्रिब्यूट मेथड, हां कसला आहे, लेबल एन्कोडरचा असेल ना. त्याचं जर तुम्ही बॅकएंड बघितलं त्याच्यामध्ये डेफ फिट अंडरस्कोर ट्रान्सफॉर्मर म्हणून असेल, जसं एक काम असेल खाली करायचं, क्लास फंक्शन डेफ बनवायचो, त्याच्यामध्ये मग त्या फंक्शनचा एक टास्क असायचा, काय असायचा तो करून ठेवलाय. मग का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकलो, आता ते टास्क आपल्याला करायची गरज आहे का, नाही, सिम्पल त्याच्यामध्ये काय फिट केला आपण, डेटा, 2 लाईनचा कोड बस. आणि हे लेबल एन्कोडर कुठून आणलं, फ्रॉम sklearn डॉट प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट लेबल एन्कोडर. हेच जर 1 हॉट एन्कोडर पाहिजे असतं तर 1 हॉट एन्कोडर, हां OHN कॅपिटल, ठीक आहे, समजलं. बाय द वे दिज आर टाईम बेस्ड फीचर्स. टाईम बेस्ड फीचर्स म्हणजे काय रे, मला काय करायचं होतं, वेगवेगळ्या टाईमला आहे ना डिमांड काढायची होती सेल्सची वेगवेगळ्या टाईम स्लॉटला. मग मी काय केलं, इयर वाईज डेटा पहिले सॉर्ट केला, मग मंथ वाईज केला, मग डे वाईज केला, मग डे ऑफ वीक केला, कळलं का. हां आणि हे लॅग फीचर्स काय, लेट्स से आज 100 आहे, ठीक आहे, तर मागे पहिले किती होती, लाईक 7 डेज पहिले किती होती, 1 दिवस पहिले किती होती, शिफ्ट बाय 7, मग 7 डेज आधी किती होती, लॅग म्हणजे मागे किती होते, ठीक आहे, 30 डेज आधी कधी होती, हे सगळं कळतं का. प्री प्रोसेसिंग चालू आहे, किती डिटेलमध्ये आपण त्याला लर्न करायला देतोय मॉडेलला, समजलं का. ओव्हरऑल 7 दिवसांमध्ये रोल ओव्हर विंडो होती, रोल ओव्हर मीन. हां कोड खूप इझी आहे रे, खूप इझी कोड, समजे, ठीक आहे. माझं फक्त आता प्रोडक्शन चालू आहे कंपनीमध्ये, म्हणून माझा शक्यतो लास्ट प्रोजेक्ट असेल त्यांच्यासोबत, तर प्रोडक्शन चालू आहे म्हणून मग मला तिथे जावं लागतं, त्यामुळे थोडं हे होतं आहे. तर फक्त झालं तर हा वीक थोडंफार हे इकडे तिकडे होईल, बट असं नाही की सोडलं मी हे केलं, इकडे तिकडे होईल म्हणजे टाईम स्लॉटचं म्हणतोय मी थोडं, ठीक आहे. आणि आय लेट यू नो, आणि अपलोडेड तर असतीलच व्हिडिओज, ठीक आहे. आता मशीन लर्निंग जे आहे ते कम्प्लीट प्रोजेक्ट बेस्ड करायचं, लाईक थेरॉटिकल नाही. थेरॉटिकल तुम्ही वाचून या घरी, आपण डायरेक्ट विल राईट थिंग्स डाऊन, ठीक आहे. एव्हरी लाईक प्रत्येक जे आपण तुम्ही केलं असेल त्याच्यावरती आपण हे करणार, ठीक आहे. तर सेकंडली व्हेरी फर्स्ट थिंग इज युअर
आता जेव्हा प्रोजेक्ट करू त्याच्यामध्ये आपल्या 2 स्टेप्स कव्हर होतील. मॉडेल बिल्डिंग 3 स्टेप्स ॲक्च्युली. मॉडेल बिल्डिंग अँड मॉडेल इव्हॅल्युएशन. त्यानंतर मग आपण मॉडेल ट्युनिंग शिकू, मग डिप्लॉयमेंट. समजे. सो हा मंथ जाईल पूर्ण MLला. तुमचं सिलेबस जॅन मिडपर्यंत संपून जाईल. जॅन मिड किंवा जॅन एंड. का काय झालं? का हसलेस? एक year होईल आम्हाला तेव्हा. नॉट माय फॉल्ट. सी इवन मी जरी खूप एवढं पेस पण नाही ठेवलं आहे, शांततेत चालू आहे. ते जर आपण ऑक्टोबरपासून केलं असतं फर्स्ट डेपासून, तर आता मशीन लर्निंग एंड झालं असतं आपलं. आता काय झालंय, आता मारल्या गेली पायावरती. ते यू कॅन्ट हेल्प. चलो लेट्स आय लीव. आय हॅव टू रीच बाय 2:30. तेवढं बुक पाठवतो, तेवढं करून ठेवा. ठीक आहे. तुमचं अनऑफिशियल ग्रुप आहे ना, हो. त्याच्यावरती मग तुम्ही पाठवताय का नाही काय? काय कोणाला ओपनिंग आले? चालू आहे, पाठवतो. मला ॲड कर, हो. माझ्याकडे येतं आता. मी सर, ऑन book आताच पाठवून दिलं, आता ready करता येत नाही. हां. आता संध्याकाळी time नसतो. बरं, माझ्याकडे पण येत राहतं, मी पाठवतो तुम्हाला. मी ते ऑनलाईन तर प्रेमला पाठवत असतो जे मला रिलेव्हंट वाटलं तर. मग मी तोच म्हटलं ते ग्रुपमध्ये पाठवेल तो, आता त्याने पाठवलं नाही माहीत नाही. त्याला सांगतो मी, तो पाठवत असेल. प्रेमला सांगतो मी. हां, एक दोन पाठवतो. आता तो त्याच्या लिंक दिलं, तो 1 नंबरलाच आहे. त्याचं काही ना काही पाठवत असतो मला. मग पटकन सेंड होऊन जातं मला तर. ते पण मी सगळ्यांनी वाटलं, जे मला वाटलं हा इथे कोणी ना कोणी माझं ओळखीचं आहे आणि रिलेव्हंट आहे, तर मग तेव्हाच मी पाठवतो. पण मोस्टली आता त्यांनी काय सुरू केलं आहे का, त्यांच्याकडे एक जास्त आलंत ना